नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुचे व्यक्तिविशेष या सत्रात मी आरजे निशा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो, ज्यामध्ये आपण कला, क्रीडा, सामाजिक, शिक्षण आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आजही आपण जाणून घेऊया अशाच एका शूर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे अमर शूरवीर बाजीप्रभू देशपांडे. महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत ज्या पराक्रमी मावळ्यांनी आपल्या रक्ताचे सिंचन केले, त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव अत्यंत आदराने आणि अभिमानाने घेतले जाते. स्वराज्य, स्वामीभक्ती, शौर्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा यांचे जिवंत प्रतीक म्हणून इतिहासामध्ये त्यांचे स्थान आढळ आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरक्षेसाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेले बलिदान भारतीय इतिहासातील सर्वोच्च त्यागांपैकी एक मानले जाते. त्यामुळेच त्यांचे नाव आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देणारे आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या जन्माची अचूक तारीख इतिहासात आजपर्यंत उपलब्ध नाही. तथापि इतिहास संशोधकांच्या मते त्यांचा जन्म अंदाजे इसवी सन 1615 ते 1620 या दरम्यान बांदल मावळ परिसरात झाला असावा. ते चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील देशपांडे घराण्यातील होते. त्या काळात देशपांडे हे गावच्या महसूल व्यवस्थेपैकी महत्त्वाचे पद मानले जात असे. त्यांच्या कुटुंबात शौर्य, प्रशासन आणि कर्तव्यनिष्ठेची परंपरा होती. बालपणापासूनच बाजीप्रभूंना शस्त्रविद्या, तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, धनुर्विद्या तसेच घोडेस्वारी आणि युद्धनीतीचे कठोर प्रशिक्षण मिळाले. त्यांचा स्वभाव धाडसी, स्पष्टवक्ता, शिस्तप्रिय आणि संकटसमयी शांत राहून निर्णय घेणारा होता. त्यामुळे अल्पावधीतच ते एक कुशल योद्धा म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रारंभी बाजीप्रभू हे बांदल घराण्याच्या सेवेत कार्यरत होते. हिरडस, मावळ परिसरातील बांदल सरदारांचा त्या भागात मोठा प्रभाव होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आणि अनेक मावळातील सरदारांनी त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला. बांदल घराणे हे स्वराज्यात सामील झाल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत प्रवेश केला. महाराजांनी स्वतः धैर्य, युद्धकौशल्य आणि स्वामीनिष्ठेची पारख करून त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या लष्करी जबाबदाऱ्या सोपवल्या. बाजीप्रभूंनी प्रत्येक मोहिमेत निष्ठेने सहभाग घेऊन आणि आपल्या पराक्रमाने महाराजांचा संपूर्ण विश्वास संपादन केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक संकटे आली. आदिलशाही, निजामशाही आणि मुघल या तीनही सत्तांशी संघर्ष करत स्वराज्याला अनेक वेळा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. अशाच संकटांपैकी एक म्हणजे इसवी सन 1660 मधील पन्हाळगडाचा वेढा. आदिलशाहीचा बलाढ्य सरदार सिद्दी जौहर याने जवळपास 40,000 सैन्यासह पन्हाळगडाला वेढा घातला. अनेक महिने हा वेढा सुरू राहिला. गडावरील अन्नसाठा कमी होत होता आणि परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत होती. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडसी योजना आखली. मुसळधार पावसाच्या रात्री अत्यंत गुप्तपणे काही निवडक मावळ्यांसह विशालगडाकडे प्रस्थान करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराज सुरक्षितपणे विशालगडावर पोहोचणे हे स्वराज्याच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र शत्रूला रोखण्यासाठी एखाद्या पराक्रमी सरदाराने आपल्या मोजके सैन्यासह जीवाची बाजी लावणे आवश्यक होती. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे स्वतःहून पुढे आले. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता महाराजांना सुरक्षितपणे पुढे जाण्याची विनंती केली आणि स्वतः घोडखिंडीत
शत्रूला रोखण्याचा निर्धार केला. इतिहासात हा क्षण स्वराज्याच्या सर्वात प्रेरणादायी घटनांपैकी एक मानला जातो. घोडखिंड ही अत्यंत अरुंद आणि डोंगराळ खिंड होती. या भौगोलिक रचनेचा अचूक अभ्यास करून बाजी प्रभूंनी युद्धाची योजना आखली. त्यांच्यासोबत बांदल मावळातील निवडक शूर सैनिक होते. शत्रूचे सैन्य हजारोंच्या संख्येने होते, तर बाजी प्रभूंकडे केवळ काहीशे मावळे होते. संख्येने अत्यल्प असूनही त्यांनी आपले धैर्य, युद्ध कौशल्य आणि अद्वितीय नेतृत्वाच्या बळावर शत्रूला अनेक तास पुढे सरकू दिले नाही. तलवारींची टक्कर, दांडपट्ट्यांचे घाव, रणशिंगांचा आवाज आणि मावळ्यांच्या गर्जनांनी संपूर्ण घोडखिंड ही दुमदुमून गेली. युद्ध जसजसे पुढे सरकत गेले तसतसे बाजी प्रभूंना अनेक गंभीर जखमा झाल्या. शरीर रक्तबंबाळ झाले होते, तरीही त्यांनी रणभूमी सोडण्यास नकार दिला. त्यांच्या मनात एकच विचार होता, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे सुरक्षितपणे विशालगडावर पोहोचले पाहिजेत. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते की महाराज हे विशालगडावर पोहोचल्याची खूण म्हणून तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत आपण खिंड सोडायची नाही. अखेर अनेक तासांच्या संघर्षानंतर विशालगडावर पोहोचलेल्या महाराजांच्या आदेशानुसार तोफांचे आवाज घुमले. ते आवाज ऐकताच बाजी प्रभूंना आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे समाधान लाभले. काही क्षणांनी 12 जुलै 1660 रोजी त्यांनी रणांगणावर अखेरचा श्वास घेतला आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. बाजी प्रभू देशपांडे यांच्या या अद्वितीय शौर्याने आणि बलिदानाने छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत भावुक झाले. त्यांच्या स्मृतीला चिरंतन जपण्यासाठी महाराजांनी घोडखिंड या खिंडीचे नाव बदलून पावनखिंड असे ठेवले. पावन म्हणजे पवित्र. बाजी प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रक्ताने पवित्र झालेली ही भूमी आजही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक पवित्र तीर्थक्षेत्र मानली जाते. पावनखिंड हे केवळ एक युद्धस्थळ नाही, तर स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या मावळ्यांच्या त्यागाचे अमर स्मारक आहे. बाजी प्रभू देशपांडे यांच्या व्यक्तिमत्वात अनेक प्रेरणादायी गुण होते. ते अत्यंत शूर, निष्ठावान, दूरदृष्टी असलेले, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट नेतृत्व करणारे योद्धा होते. संकट कितीही मोठे असले तरी ते कधीही मागे हटले नाहीत. स्वराज्य आणि स्वामी यांच्यासाठी प्राण देणे हेच त्यांना सर्वोच्च कर्तव्य वाटत होते. त्यांच्या जीवनातून आपल्याला राष्ट्रप्रेम, निस्वार्थ सेवा, त्याग, शिस्त, नेतृत्व आणि कर्तव्यनिष्ठा यांचे अमूल्य धडे मिळतात. आजही महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालय, सैन्यदल, स्पर्धा परीक्षा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. त्यांच्या जीवनावर पुस्तके, पोवाडे, नाटके, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका निर्माण झाल्या आहेत. पावनखिंड हा शब्द उच्चारला की प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर स्वराज्यासाठी लढणारा, रक्तबंबाळ अवस्थेतही तलवार हातात घेऊन उभा असलेला बाजीप्रभू देशपांडे यांचा तेजस्वी चेहरा उभा राहतो. स्वराज्याचा इतिहास हा केवळ राजांच्या पराक्रमाचा इतिहास नाही, तर बाजीप्रभू देशपांडे यासारख्या असंख्य मावळ्यांचा त्यागाचा इतिहास आहे. त्यांनी दाखवून दिले की एखाद्या राष्ट्राचे भविष्य टिकवण्यासाठी काही जणांना स्वतःचे वर्तमान अर्पण करावे लागते. म्हणूनच बाजीप्रभू देशपांडे हे केवळ इतिहासातील एक शूर योद्धा नसून निष्ठा, पराक्रम, बलिदान आणि राष्ट्रभक्तीचे अमर प्रतीक आहे. त्यांचे जीवन आणि बलिदान पुढील अनेक पिढ्यांना स्वराज्य, कर्तव्य आणि देशसेवेची प्रेरणा देत राहील. तर प्रिय श्रोतेहो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात बाजीप्रभू देशपांडे यांचे संपूर्ण जीवनकार्य व जीवनप्रवास सविस्तर जाणून घेतला आहे. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या मंचाकडून बाजीप्रभूंना विनम्र अभिवादन. आमचे व्यक्तिविशेष सत्र तुम्हा सर्वांना कसे वाटते हे तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. त्याचप्रमाणे तुम्ही मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पाठवू शकता. तर मित्रांनो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका शूर पराक्रमी योद्धाची जीवन कहाणी. धन्यवाद.